बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 आज होता भाऊचा धक्का. आणि भाऊच्या धक्क्यामध्ये आज क्लासही लागली. आणि सर्वात आधी यार आय एम सो सॉरी, मी सकाळी जी तुम्हाला पहिली न्यूज दिली राखीच्या एविक्शनची, बट आफ्टर दॅट मला कळालं की राखी इज नॉट एविक्टेड, सागर इज एविक्टेड. आणि त्याच्यानंतर मी तसं पिन करून खाली कमेंटमध्ये टाकलं पण आहे. आणि प्लस नंतर मी सागर कारंडेचा एक वेगळा व्हिडिओही बनवला आहे, त्यात माफी पण मागितली. तर असं काय झालं माहिती का, ही सगळी गडबड का झाली? गडबड यामुळे झाली का शुक्रवारी भाऊचा धक्का शूटच नाही झाला. तुम्ही बघितलं का रात्री प्रोमो आलेला? बघितला नाही? आला ना प्रोमो नाही आलेला. विशालचे क्लास लागताना किंवा मग प्रोमो कधी स्टार्ट झाले? दुपारनंतर स्टार्ट झाले. कारण शनिवारी भाऊचा धक्का हा शूट झालेला आहे थोडासा लवकर असा. आणि मग त्याच्यानंतर दुपारनंतर ही बातमी जी आहे ना ती फुटली का सागर कारंडे एविक्ट झाला. इवन माझ्या सोर्सेसनी पण ते सांगितलं की सागर कारंडे इज एविक्टेड. कारण शुक्रवारी भाऊचा धक्का झालाच नाही किंवा मग लेट झाला, तो शूट खूप लेट झाला. पण मला असं वाटतं शनिवारी सकाळी अर्ली, कारण सकाळीसुद्धा आहे ना तुम्ही बघितलं असेल प्रोमो पडलेले नाहीत, प्रोमो हे दुपारनंतर पडलेले. सो सकाळी सकाळी हा भाऊचा धक्का जो आहे ना तो शूट झालेला आहे शनिवारी, म्हणजेच आजच. तर आज शूट करून आजच तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे ना हे सगळं कन्फ्युजन झालं की काल भाऊचा धक्का झाला मग राखी एविक्ट झाला. सकाळी एविक्शन झालंच नव्हतं, हे एविक्शन दुपारनंतर झालं. सकाळी एविक्शन वगैरे काहीही झालं नव्हतं. पण राखीची उगाचच बातमी फोडली गेली. मला तरीही वाटत होतं की यार नाही, राखी जी आहे नाही यार, राखी तर नाही जाणार. आणि सिरियसली कमेंटमध्ये समजलं यार तुम्ही राखीची किती नफरत करताय यार. तर मी हेच म्हणेन की यार ती अशीच आहे, ती राखी अशीच खेळते. कधी मंजोलिका बनेल, कधी जुली बनेल, काय एंटरटेनमेंट करेल, तर कधी घरात राडा करेल. कारण ही तिची गेम खेळण्याची पद्धत आहे आणि ती तशीच खेळते, कोणाला आवडो ना आवडो. ॲक्च्युली ती ना हिंदी बिग बॉसमध्ये एक सांगू का, हिंदी बिग बॉसची जी ऑडियन्स आहे ना ती वेगळी नाही का, आणि आपली मराठीची ऑडियन्स आहे ना ती थोडीशी वेगळी पडते. तर हा सगळा प्रॉब्लेम जो आहे ना त्याच्यामुळे सगळा की ना का मग तुम्ही जे आहे ना राखीला पसंती देत नाही. बट हिंदी बिग बॉसमध्ये ना लेवल खूप जास्त होता. आता आज बघा, आज भाऊच्या धक्क्यावर काय आलं, विशालनी एक धक्का मारल्यामुळं रितेश सर बोलले का तुम्ही ट्रॉफीपासून दूर गेले. पण तिथेच बिग बॉस हिंदीच्या घरात धक्का मारणं तर हे खूप किरकोळ समजलं जातं. सिद्धार्थ शुक्लाने आसिमला अक्षरशः धक्के मारून मारून बेडवर फेकलं आहे डायरेक्ट. जर तुम्ही क्लिप्स पाहिले असेल तर अक्षरशः एक धक्का तर असा होता का आसिम डायरेक्ट असा उडून डायरेक्ट बेडवर पडला होता. माहिती आहे तुम्हाला? जेव्हा बेडरूम एरिया त्यांची भांडणं चालू होती आणि ही ट्रिगर करायचं काम तो आसिम करायचा. आणि सिद्धार्थ जो आहे तो पोक झाल्यावर एक वेगळ्याच लेवलवर भांडायचा. आणि आसिमचं एक होतं तो खूप जवळ यायचा तो आसिम. आणि मग जवळ आल्यामुळे सिद्धार्थ त्याला धक्का मारायचा. तर धक्क्यांचा रेकॉर्ड कोणी मोडला असेल तर तो शुक्लाने मोडला होता. आणि त्याच्यानंतर सुद्धा शुक्ला विनर झाला होता. आणि इवन शुक्लाच नाही, असे बहुतेक कंटेस्टंट आहे, सीझन 14 घ्या, 15 घ्या, 16 घ्या, धक्का मारला. इवन रजत दलालनी पण कित्येक वेळा त्या करणवीरला धक्का मारला होता. अजून दुसऱ्या कंटेस्टंटला पण धक्का मारला होता रजत दलालने. असे बहुतेक कंटेस्टंट आहे ज्यांनी धक्का मारला. इवन मुनावरनी पण एकदा टास्कच्या वेळेस केलं होतं. म्हणजे हे बघा, टास्क वेळेस धक्का लागणं किंवा मग असं धक्का लागणं नॉर्मल आहे म्हणजे हिंदी बिग बॉसमध्ये तरी. पण मग ते राखी काय आहे, राखी मराठीमध्ये करते ना ते बाकीच्यांना आवडत नाही. असं आहे, हिंदीमध्ये ते चालतं पण मराठीत चालत नाही. पण ते काय ती बोलली पण, मी काय माझा स्वभाव बदलू नाही शकत. आज एक्सप्लेन केलं तिने राखीने पूर्ण. आणि आज भाऊच्या धक्क्यावर आज सागरचं कौतुक झालं, आज तन्वीचं कौतुक झालेलं आहे नेहमीप्रमाणे. आणि नाही खरंच मी सांगू का, तन्वीचं कौतुक व्हायला ना चांगली खेळली ती, मी कुठं वाईट म्हणते. गेम वाईज जर ट्रॉफी द्यायची असेल ना तर मग मी तर हेच म्हणेल की विशालला द्या, तन्वीला द्या, अनुश्रीला द्या. अनुश्री
अनुश्रीला तर ठीक आहे, बिग बॉस नसेल मानत, कारण आहेत काही कारणं. पण तन्वी किंवा विशाल, येस तन्वी वर्सेस विशाल, हे छान आहे. सो लेट्स सी. पण आता अजून एक गोष्ट सांगायची विसरले मी. आज राखीला मनी बॅगबद्दल बोलण्यात आलं रितेश सरांकडनं. तर मग मनी बॅग उचलायला राखी नसणार कदाचित आता, असं वाटतं मला. कदाचित राखीचं जे ना मिडवीक एविक्शन होऊ शकतं. म्हणजे यांचं नाचगाणे चालू होतं ना, ते परफॉर्मन्स वगैरे, रिहर्सल वगैरे, त्याच्या आधी जे आहे ना राखीचं एविक्शन होईल 1-1.5 हफ्त्याने, मला असं वाटतंय. नाही तर तिला टॉप 6पर्यंत घेऊन जातील. मनी बॅगचा तोपर्यंत टास्क नाही आणणार. मग टॉप 6 नंतर तिला 6व्या नंबरवर एलिमिनेट केल्यावर मग जेव्हा टॉप 5 राहतील यांच्यामध्ये मनी बॅग टास्क रंगवतील. मनी बॅग कोण उचलेल? राकेश नाही उचलणार, विशाल पण नाही उचलणार मनी बॅग, असू शकतं की विशाल उचलतो यार, काय माहिती. पण मला असं वाटतं विशाल, राकेश उचलणार नाही. तन्वी अनुश्री उचलेल का मनी बॅग? हा मोठा प्रश्न राहील. सो लेट्स सी. पण अनुश्रीला नेहमी कौतुक केलं गेलं, सो तिला वाटू शकतं का मी विनर होईल, असं पण असेल. तन्वी पण उचलेल का नाही मला नाही वाटत. अनुश्री उचलू शकते एक वेळेस, बट लेट्स सी की कोण उचलतात. पण कदाचित मला वाटतं ह्यावेळेस राखी सावंतजीना मनी बॅग उचलायच्या वेळेस नाही राहणार त्या टास्कला. कारण कसं माहिती का, राखी जेव्हा ॲज वाईल्ड कार्ड येते मराठी बिग बॉसमध्ये, राखी जेव्हा वाईल्ड कार्ड आली तर यांचा पर वीक ठरलेला असतो. जर तन्वी 2-3 लाख रुपये घेत असेल, राकेश घेत असेल 4-5 लाख, तर राखीची सुद्धा पर वीक कमसे कम 5 to 6 लाख रुपीज असू शकता. मला असं वाटते 5 ते 6 लाख रुपये राखीचे असेलच असं वाटतं मला. किंवा मग 6 ते 7 लाख रुपये जर हे लोक पेड करत असतील तर हिला मनी बॅग पण का देतील मग? म्हणजे हिला 5-6 लाख रुपये हे पण द्या, वरतून मनी बॅग बी द्या, ही रिस्क का घेतील बिग बॉस? तर ह्या अशा गोष्टी असू शकता बाई. एपिसोड नंबर 84. आणि आज विशालची जबरदस्त क्लास जी ना रितेश सरांनी लावली, आणि लावली बी पाहिजे, ठीक आहे. त्यांनी जे धक्का दिला तर राकेशला ते चुकीचं होतं. पण इथं जो विशाल ताकद वापरतो याच्याबद्दल फुल डिटेल जे ना विशाल सरांनी रितेश सरांनी पूर्ण भाष्य केलं. प्रभूला उचलल्यापासून म्हणजे डे 1 पासून ते तन्वीला ते पाय धरून ओढण्यापासून सगळं उकरून काढले रितेश सरांनी. तर रितेश सर आले बोलले तुम्ही कसे आहात हे मी विचारणार नाही, कारण महाराष्ट्राने पाहिले आहे का तुम्ही कसे आहात. विशाल, तुम्हाला अहंकारी म्हटलं तर तुम्हाला तो सेल्फ प्राईड वाटतो असं तुम्ही बोलले होते ना, स्वाभिमान वाटतो. मी पण लाल बादशाह बोललो होतो. तुमचा अहंकार तेव्हा कोणालाच हार्म करत नव्हता, तेव्हा तुमचा अहंकार कोणालाही हार्म करत नव्हता. पण या वीकमध्ये तुम्ही लिमिट्स क्रॉस केल्या आहे विशाल, असं रितेश सर बोलले. तुम्ही लिमिट्स क्रॉस केल्या आहेत. दीपाली, सागर, अनुश्री तुम्हाला समजवत गेले अहंकार कमी करा, पण तुम्ही काय ऐकलं नाही. तुम्हाला 9 दिसत होता, पण समोरच्या 6 दिसत होता. पण झालं हे की तुमच्या ताकदीचा अहंकार इतका वाढला की तुम्ही सुरुवातीला आले तेव्हाच तुम्ही प्रभूला उचललं. त्यानंतर तुम्ही तन्वीला पण फरफटत नेलं टास्कच्या वेळेस, डायरेक्ट फरफटत नेलं तुम्ही तन्वीला, असं रितेश सर बोलले. तन्वीला फरफटत नेलं. तन्वी बोलली नाही कारण ती गेममध्ये होती, आणि आपल्याला तर माहिती तन्वी एकदा गेम म्हणजे टास्क खेळायला लागली तर त्या काहीच पाहत नाही, त्यांना किती लागतं आहे किती, जर त्या फक्त टास्ककडे लक्ष देतात. तन्वी म्हणजे जेव्हा एकदा त्या टास्क करायला लागल्या त्यांना कसलंच भान राहत नाही तन्वीला. तन्वी फक्त टास्क खेळतात, त्यांना काही घेणं देणं नसतं.
मला फरफटत नेलं आहे, मला ओढलं आहे, मला हे केलं, मला ते बिलकुल नाही. त्या फक्त टास्ककडं कॉन्सन्ट्रेट करतात तन्वी. असं रितेश सर बोलले. त्याच्यानंतर म्हणे तुम्ही फरफटत नेलं, तुम्ही तुमच्या ताकदीचा गैरवापर केला. तुम्ही केलेलं महाराष्ट्राला बिलकुलच पटलेलं नाही आहे. ना आम्हाला पटलं आहे, ना घरातल्यांना पटलं आहे. धावून गेलात तुम्ही आणि राकेशला धक्का मारला. की तुम्ही सतत चार्ज करत होते. राकेश का वाटलं म्हणजे तुम्हाला का वाटलं असं की राकेश मागं बोलतात? कारण राकेशनी जे तिथं कारण दिलं म्हणजे टी व्ही फोडायच्या टास्कमध्ये, राकेशला वाटलं का तुम्ही त्यांच्या पाठीमागे बोलतात. आणि तुम्ही बोललेत पण आहे. आणि तुम्हाला का बोललेला पण आहे ते काय यार, मालाड ट्रेन स्टेशनला जे असतात ते राकेशसारखेच असतात म्हणे स्टेशनवर, नाही का? गुड लुकिंग बोलला नव्हता, फक्त असं बोलला होता का राकेशसारखेच असतात. कारण तन्वी बोलली ती का प्रभुदेवासारखा आहे तो. तर प्रभुदेवाचं विषयाला म्हणे प्रभुदेवाचं त्याचं दूरपर्यंत कोणतंच कंपॅरिझन नाही आहे, असं बोलला होता तो. नंतर तुम्ही त्यांना बोलले तुझे अफेअर काढेल, डिवोर्स काढेल. मला सांगा त्या महिलेने काय वाईट केलं आहे? लोक गुगल करणार नाही का की राकेशची कोण होती पहिली वाईफ, मग त्याचं अफेअर कोणाबरोबर होतं, ह्या गोष्टी गुगल करणार नाही का? तर मी बोललो आहे विशाल जितका समजदारीने शो खेळत होता ना तुम्ही, पण आता तुम्ही जितके समजदारी नाही खेळत आहात, असं बोलण्यात आलं. एजचा विशाल तुमचं एकच म्हणणं होतं ना का तुमच्या एजचा मुद्दा जो आहे हा पाठी बोलतो तुमच्या, आणि तो मुद्दा तुम्हीच मोठा केला आहे. चला आता मी तुम्हाला दाखवतो का कोणाच्या एजबद्दल तुम्ही काय बोलतात. मग इथं दाखवलं की अनुश्री म्हणते की काय तन्वी म्हणते का मी 24-25 वर्षाची वगैरे किंवा काय. तर इकडं क्लिपमध्ये आपल्याला विशाल बोलताना दिसतोय. नो यार ती 29-30ची दिसते, डायरेक्ट असं बोलला आहे. त्याच्यानंतर एक अजून मुद्दा राखी म्हणत होती का आता राकेश जो रेवाबरोबर म्हणजे बोलतोय वगैरे. तर इकडे विशाल बोलला होता नाही गं, पण तरी पण काय होऊ शकतो, शी इज 28, ही इज 48, 20 वर्षांचा गॅप आहे दोघांमध्ये. हे जे क्लिप आहे ना ही दाखवण्यात आली. नंतर प्रचंड मेहनत केली तुम्ही स्वतःवर, असं विशालला बोलण्यात आलं रितेश सरांकडनं का तुम्ही प्रचंड मेहनत केली स्वतःच्या म्हणजे तब्येतीवर किंवा मग शरीरावर सगळी मेहनत केली आहे तुम्ही. जितकी स्तुती करतो तिथे तुम्ही चुकला आहात. तुम्हाला बाई सांगावं लागणार का तुम्ही फार चुकला आहात विशाल. तुम्ही तिकीट टू फिनाले खेळू शकत नाही, तुम्ही नॉमिनेटेड आहात, तुम्ही कॅप्टन नाही बनू शकत, तुम्ही ट्रॉफीलाही धक्का दिला आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमचा निर्णय किती तुम्हाला भोवला आहे, असं बोलण्यात आलं. तुम्ही बोललात की रेवा कॅप्टन नाही झाली पाहिजे, मला एक वाईल्ड कार्ड म्हणून कॅप्टन बिलकुल नको आहे. पण तुम्ही बाल्कनीतनं बघतच राहिले आणि रेवा इकडे कॅप्टन झाल्या. जो व्यक्ती ताकद असूनही दाखवत नाही तोच ताकदवर असतो. वा काय लाईन की जो व्यक्ती ताकद असूनही ताकद दाखवत नाही ना तोच खरा ताकदवर असतो. मग इकडे विचार होतो भाऊ अग्रेशन आहे, मला थोडंसं आहे प्रॉब्लेम, मला राग कंट्रोल होत नाही. म्हणजे वडील पण तेच सांगतात राग कंट्रोल कर, थोडं पेशन्स ठेवत जा, पण होत नाही भाऊ माझ्याकडनं, पण आता मला करावं लागेल. अहंकार नाही आहे, पण ही माझी मोठी चूक आहे एवढं नक्की. बरं ते सर म्हणतात तुम्हाला टॉप कंटेस्टंट बघत होतो, या घरात कोण टिकून राहतं आहे, लोक फायनलिस्टच्या शोधात आहे, त्यावर विशाल तुम्ही प्रश्नचिन्ह लावलं आहे, डायरेक्ट असे बोलले. मग एवढं झालं विशालचं. नंतर आले राकेशवर. आता इकडं राकेशची क्लास लागली बघा. या शोमध्ये इन्स्टिगेट केलं जातं, हा इन्स्टिगेट करायचाच शो आहे. सो मला जे आता कमेंटमध्ये म्हणत होतं का राखी शिव्या देते, राखी हे करते, राखी काही पण बोलते, तर हा इन्स्टिगेट करायचाच शो आहे, पोक करायचाच शो आहे. तर ते करावं लागतं बरं का. माहिती आहे तुम्ही बॉटल फेकल्या, मग टिश्यूज फेकले, हे फेकलं, हे फोडलं, ते तोडलं, हे सगळ्या गोष्टी राकेशला बोलण्यात आल्या. मग विशालला तुम्ही धक्का पण मारला, बाहेर टेबल तोडला तुम्ही, बिग बॉसची प्रॉपर्टी तोडली तुम्ही,
पहिले टास्क व्हायचा मिरची वगैरे म्हणजे टॉयलेटचं पाणी वगैरे फेकून डायरेक्ट म्हणे अंगावर टाकायची, तोंडावर टाकायची आणि मग मिरची वगैरे तोंडावर फेकली जायची. का बरं? तर ते चेअरवरनं आहे ना समोरच्या सदस्याला उठवायचे म्हणून. तर अक्षरशः ना चेअरवर बसून ते सगळं त्या गोष्टी झेलायचे. तर असे टास्क यायचे. आणि पर्सनल स्पेसवरून इतकं बोललं तर त्याच्यात हेच नाही राकेश, तर राखी आणि तुमचा पण वाद झाला. तर मी आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छिते. जर इथे रितेश सरांनी सांगितलं की राखी आणि तुमचा वाद झाला आहे, तर सर्वात महत्त्वाचं जडपासून सांगा ना रितेश सर. जडपासून काय घडलं होतं की राकेश बोलला होता की मला इथं आणलं गेलं आहे जबरदस्ती. याबद्दल तुम्ही का नाही बोलले रितेश सर? बोलायला पाहिजे होतं ना राकेशला की तुम्ही असं का बोललात शोच्या विरोधात. तुम्ही जे हे बोलले ना ते आम्हाला पटलं नाही, संपला विषय. असं बोलायला हवं होतं ना. पण नाही बोलले यार राकेशला इथं. कारण यांनी राखीचा मुद्दा तर काढला, पण त्याचा सुरुवात कुठून पास झाली ना तेच नाही सांगितलं. तर तुम्ही तुमचा राखीचा वाद झाला, राखीवर तुम्ही धावून गेलात राकेश. ज्या पद्धतीने तुमचं भांडण झालं, बिग बॉसने बिग बॉसला शेवटी अनाऊन्स करावं लागलं का दूर व्हा, दूर व्हा. राखी तुमच्याकडे आल्या नाहीत, पण तुम्ही गेलात धावून. तेच नियम तुम्ही पण पाळा ना. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहिती का, राकेशला आवडत नाही त्याच्या अंगावर कोणी आलेलं किंवा मग धक्का मारलेला वगैरे काही पण. मग बिग बॉस हेच म्हणताय, जर तुम्हाला स्वतःला चालत नाही ना तर तुम्ही दुसऱ्यांबरोबर का बरं स्वतः या गोष्टी करतात? रेप्युटेशन सहन करावं लागतात भाई. काय लोक म्हणता हा चांगला माणूस आहे, हा एक जेंटलमॅन माणूस आहे. तुम्ही शांत झाल्यावर मग माफी पण मागितली, ठीक आहे, फेअर इनफ असं बोलले रितेश सर. आणि रितेश सर हे पण बोलले आता सर्व स्ट्रॉंग आहे, पण भले भले स्ट्रॉंग इथून निघून गेले, बेघर झाले. असं वाटू नका देऊ का तुम्ही स्ट्रॉंग आहे मग तुम्ही जाणार नाही, असं काहीही नाही. कोणीही जाऊ शकतो असं रितेश सर बोलले. मग राकेश तर माझ्या ना अंगात काय आहे रितेश सर, माझ्या ना अंगात फौजीचं रक्त आहे. फौजीचं रक्त आहे, मग आपल्या अंगात कोणतं रक्त आहे? तुमच्या अंगात कोणतं रक्त आहे? रक्त तर सगळीकडून आहे बघा. ज्यांचं काय बोलूया, हे बघा आपल्याच आईवडिलांचं रक्त आपल्या अंगात असतं, याबद्दल काहीही वाद नाही. पण याचं एक्सप्लेनेशन थोडंसं हे होतं, मला काही कळलंच नाही की माझ्या अंगात आहे ना फौजीचं रक्त आहे आणि म्हणून मी खवळणारच ना भाऊ. ओ माय गॉड. नाही राकेश, तुम्ही नाही एवढे खवळ. खरं म्हणजे ना राकेश, असं आम्हाला वाटतं आहे का तुम्ही सुरुवातीपासूनच विचारला टक्कर द्यायला हवी होती. नहीं तो अभी का गेम ना बहुत अप होता और कुछ अलग ही लेवल पे होता. वो क्या बोलते हैं, अलग ही लेवल का बंदा था यार वो, हे ना ऐसा कुछ असं काहीतरी आहे. मग राकेश म्हणे माझ्या अंगात फौजीच रक्त आहे, मग खवळणारच नाही. ह्युमिलेशन होल्ड होत नाही, कंट्रोल होत नाही. मग बाईच्या चरित्रावर प्रश्न उठवणं फॅमिलीचं, हे मला कधी सहन नाही होणार. मी क्षुल्लक कारणावरनं माझी डिसरिस्पेक्ट घालवणार नाही. वा वा वा. असं बोलले ते. मी त्या घटनेवर चिडले होतो भाऊ. जे राखी मला बोलली ना, मला इन्स्टिगेट करत होती ती. मी ऐकत नव्हतो पण ती मला इन्स्टिगेट करत होती. मग ते मला करावं लागलं असं बोलतोय राकेश इथं. बरं तेच म्हणत आहे की राकेश, ज्या गोष्टी पटत नाही त्या व्यक्त करत राहा, व्यक्त व्हा, व्यक्त होत राहा. आणि सागर तुम्ही टास्क केला, व्यक्त होत राहा. बरेच कंटेस्टंट जे ना पहिल्या आठवड्यात चुकीचे निर्णय घेतले आणि ते आज फायनलिस्ट आहे बघा, असं बोलण्यात आलं इथं. मग नंतर इथं राखीची क्लास जी ती ऐकण्यात आली आपल्याला.
मग रितेश सर बोलले की ह्या आठवड्यात गेम होता, या आठवड्यात गेम होता राखी सावंत, आणि हा गेम दिसतही होता, इन्स्टिगेट करताय तुम्ही आणि इन्स्टिगेट होताय पण नाही तुम्ही कोणाकडून. हे सर्व करत असताना आपण कसे दिसतो, काय बोलतोय, काय रिॲक्ट करताय, वोटिंग पॅटर्न हे पण राहील. तर ग्राफ खाली चालला आहे तुमचा. फायनलिस्ट होईल असं नका समजू, काहीही होऊ शकतो. इन्स्टिगेट करून रिॲक्शन मिळवण्याच्या नादात आपण वाईट दिसतो. 5 याचा विचार करा आणि मग राखीला गेम अप करा असं बोलण्यात आलं. मग एंटरटेनमेंट क्वीन आहात तुम्ही, तुमच्या बोलण्यावरून सगळं होत असतं. तुम्ही एक स्ट्रॉंग प्लेयर आहात राखी, आणि राखी पहिल्या आठवड्यापासून शेवटपर्यंत ट्रॉफी घेणाऱ्या प्लेयर दिसत नाही. नंतर राखी म्हणते का मी पण ना एक माणूस आहे ना रितेशजी मी पण एक माणूस आहे. चांगलं पण करते, मायाळू दयाळू आहे माझ्यामध्ये. मी जे बोलते ना मला ते कळत नाही, मी रागामध्ये बोलून जाते बडबड बडबड बडबड. तर खूप लोक असे असतात खरंच रागामध्ये काय काय बोलून जातात, मग नंतर त्यांना रिअलायझेशन होतं की काय बोललो आहे आपण. तर राग आल्यावर बोलते, मला 4 ते 5 किलो शिव्या येतात माहिती आहे, तरी पण मी देत नाही. मी मुकी राहू का, और मी मुकी तर नाही राहू शकत ना, मला राग नको आहे, पण मला फिनालेमध्ये जायचं आहे रितेशजी, जायचं आहे. मग रितेश बोलले राखीचा गेम फिनालेचा नेईल का, यावर प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्र ठरवेल. अजून एका प्लेयरबद्दल मला बोलायचं आहे. तर मी कंटेस्टंट नाही, मी प्लेयरच बोलतो. तर ही होती अनुश्री. मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्लेयर बोललो, पण मी आज रागवलेलो आहे. तुम्हाला कळत नाही आहे, सांगतोय मी का नॉमिनेशनमध्ये काय शब्द वापरले तुम्ही. दीपाली रेवाबद्दल बोलले तुम्ही. ओव्हर कॉन्फिडन्स ॲरोगन्स दिसतोय तुमच्यामध्ये, आणि मग तुमचा समज आहे की म्हणजे दीपाली जाईल किंवा मग स्ट्रॉंग नाही, मग रेवा जाईल मग स्ट्रॉंग नाही. पण दीपाली ह्यावेळेस बघा नॉमिनेटेडच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं दीपाली यावेळी नॉमिनेटेडच नाही आहे. सेफ आहे, आणि रेवा या घरच्या आता कॅप्टन आहे. बोला आता. मग बिग बॉसने उलटा पुलटा रूममध्ये बोलून पिच करायचं होतं, त्या ठिकाणी पण तुम्हाला शेवटचा कॅप्टन बनण्याचा बहुमान मिळत होता. पण तुम्ही काय बोलल्या, माझी गेम स्ट्रॉंग आहे, तुम्हाला काय वाटतं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही असं बोलली होती अनुश्री. तर मग विशाल म्हणे यार तर तुला घेणं देणं नाही तर मग आम्ही कशाला डिसिजन देतो त्या बाजूने, बिलकुल नाही देणार. आणि अगदी बरोबर केलं इथं विशालने. आजूबाजूला बघा सर्व स्ट्रॉंग प्लेयर आहेत, काही स्ट्रॉंग असायला हवे होते. पण विशाल बोलले असं बोलल्यावर की कोण वोट करेल. आता त्या अनुश्री परत आलेल्या अनुश्री जर परत आलेल्या आल्या या गोष्टी करून, म्हणजे कानावर आल्या, तुम्ही जर काही काम नाही केलं किंवा काय याबद्दल जे येणार रितेश सर बोलत होते की करणार रोज असं, आणि वागण्यात जो ना बदल दिसतोय. येस यार कसं काय मला अनुश्रीच्या वागण्यात बदल नाही दिसत, तुम्हाला दिसतं का? मला तर ती तशीच वाटते, थोडा ॲरोगन्स अजून वाढला उलट तिचा. मग रोजच्या वागण्यात दिसतोय. माझ्या घरी मी काम करत नाही, रितेश सर बोलत होते अनुश्रीला, माझ्या घरी मी काम करत नाही तर मी इथे भांडी घासणार नाही. भांडी घासणं म्हणजे रॉकेट बनवायचं थोडी. रॉकेट बनवायचं आहे का मिसाईल बनवून सोडायची तुम्हाला? हे बोलले. असं किती कॉम्प्लिकेटेड आहे भांडी घासणं? भांडी घासायची का मिसाईल बनवायची तुम्हाला? फायनान्शियल ॲनालिसिस करायला लावलं होतं का तुम्हाला? ते तर कोणाला जाऊन ते तर डोक्याच्या बाहेर जाईल असं म्हणे. हा तुमचा ॲरोगन्सच आहे. यात म्हणजे येत नसलं तरी हो, पण प्रयत्न केला पाहिजे, कंट्रोल करता येत नसेल तर असं म्हणे. आणि मग बोलले असते लोक त्यांनाच, मग बोलले असते असे ती बोलत होती.
आणि मग रितेश सर म्हणतो ते की तुम्हाला जसं येतं ना तसं तुम्ही करायला हवं होतं. आता सागर बघा बरं, ते लंगडत होते एका पायाने, त्यांची तब्येत बरोबर नव्हती, तरी त्यांनी जेवण सोडलं आणि ते भांडी कुकर घासायला गेले. आणि इवन ते बोलले का रेवाला काय घेऊन, दॅट इज द स्पिरिट, याला म्हणता गेम असं बोलले. मग सागरची तब्येत बरोबर नव्हती तरी कुकर घासला. हां मी बोलली रेवाची चुकी नव्हती असे बोलले. अनुश्री लक्षात ठेवा, गर्वाचं घर नेहमी खाली होत असतं. आणि सागरनी तर यॉर्कर बॉलवर एक छक्का मारलेला आहे आणि तुम्ही फायनलिस्ट आहात. काय बोलणार का, तुम्हाला काय वाटतं? मग इकडं तन्वीला बोलले का मी सांगितल्यावर जो प्लेअर त्याचा गेम चेंज करतो ती म्हणजे तन्वी. मी बोलतो ही जबाबदारी झेपली नाही तुम्हाला, असं 7व्या वीकला मी बोललो होतो. नंतर 12व्या आठवड्यात तुम्ही कॅप्टन झालात आणि अनेक लोकांचे त्रास जे आहे ना ते तुम्ही थोडे कमी केले. म्हणजे राखीबरोबर असा तो पंगा असो, ती सिच्युएशन तुम्ही कुठली होती आणि कुठे नेली तुम्ही, म्हणजे शांतता केली तिथे. पण तन्वी तुम्ही ती सिच्युएशन स्मार्टली हँडल केली. घरावर कंट्रोल आणि दबदबा ठेवला तुम्ही. इंडिव्हिज्युअल गेम तर खेळतातच आहात तुम्ही. पहिल्या आठवड्यातली तन्वी आणि आत्ता किती फरक आहे. गेम थोडा वीक पडला आहे, फक्त त्याकडे जरा लक्ष द्या. 2 वीकपासून गेम वीक पडला आहे असं बोललं गेलं. मग इकडं त्यांना टास्कबद्दल बोलण्यात आलं का, पण तो 25,000चा टास्क दिला होता. तुम्ही दुःखी का? मी तर यार यांना ना पैसे वाढवण्यासाठी एखादा टास्क येईल घरात असं वाटतंय. नक्कीच येईल पैसे वाढवण्यासाठी, प्राईज मनी टास्क अगेन कुछ ना कुछ. आणि मी तर ते फक्त 25,000 भेटत असेल ना यार, तो मी विनर असेल ना, बॅग घेऊन पळू. ब्रीफ केस उचला, ब्रीफ केस. कमीत कमी त्याच्यात तर 10 लाख मिळतील. मी 25,000 घेऊन कराल का? नंतर पण होईल टास्क, मला वाटते अजून होईल. ते पैसे वाढतील. एवढेच पैसे कसं काय देतील विनर? नाही देणार. मग टास्क दिला. मग तुम्ही दुःखी आहात, पण कलर्स मराठीवाले प्रचंड खुश आहे का आमचे पैसे वाचले म्हणून. असं कलर्स मराठीवाले कंटेस्टंटवर जाम खुश होऊन असं बोलले. नंतर राखी दीपालीचे एंटरटेनिंग राऊंड होता. म्हणे राखीला अर्धचंद्र मिळत नव्हता आणि दीपालीपेक्षा राखीच जास्त दमल्या होत्या असं बोलण्यात आलं. मग राखी तर बाई ब्रीफ हे पण बोलण्याचं, राखीचा प्लॅन काय माहिती का, त्या ना नेहमी हा टास्क हारता. राखी ब्रीफ केस नेता नेहमी. आणि बिग बॉस हिंदीमध्ये मी बघितलं होतं, मी राखीसोबत तो टास्क केलेला आहे ब्रीफ केसचा. आणि हा त्यांची ब्रीफ केस नुसती नजर, आपण म्हणलं 3, 2, 1 बजर म्हणलं का लगेच दाबलं जातं दुसऱ्या सेकंदाला असं बोलले. की ब्रीफ केस येईल ना तेव्हाच विचार करा थोडीशी असं बोलण्यात आलं. इथं ब्रीफ केसचं बोलले तर राखी सावंत का टॉप 5मध्ये हे पाठवणार नाही आहेत? मोठा प्रश्नचिन्ह यार, मोठा प्रश्नचिन्ह. मग त्याच्यानंतर नंबर 2वर विशाल आणि अनुश्री आले. त्यांना काही क्लॅरिटी होत नव्हती. नंतर खूप पॅक झालं, ते पाईप घुसतच नव्हता आणि तो घुसला तर निघतच नव्हता विशालकडनं. विशालने पूर्ण स्ट्रेंथ लावली पण तो पाईपच निघत नव्हता. काय करणार. मग तन्वी आणि रेवा आले. मला खास कौतुक करायचं आहे तन्वी आणि रेवाचं. म्हणजे पाईप आजूबाजूला करून ठेवता आणि शेपवाले जे ना तुम्ही ते सगळं स्ट्रेटला असे बाजूला केले. काय स्ट्रॅटेजी वापरली तुम्ही, एक नंबर. म्हणजे थोडी पण गडबड जी ना ती झाली नाही. पण इथं थोडीशी गडबड झाली आहे का, तुम्ही 3 कलर्स जे ना 3 का 4 कलर ते वेगळे लावले असं. मग इकडं राकेश आणि सागरची ड्युटी होती #सारा म्हणून. तुम्ही कंप्लीट केलं, प्रेक्षकांना दाखवून दिलं का तुम्ही दोघंही उत्तम प्लेयर आहात. भल्यांना नाही जमलं ते तुम्ही करून दाखवलं. सागर म्हणजे पाठ करत ठेवत होते सारखा जाताना ते. राखी म्हणते सॉरी 25 लाख रुपये. मी राकेश कोळी. तर या सगळ्या गोष्टी आल्या. पण इकडे लाख मोलाचा गेम जो आहे ना, म्हणजे 25,000 जरी तुम्ही फक्त जिंकून आला असलात तर तरी लाख मोलाचा गेम आहे ना तुम्ही इथं सादर केलेला आहे सागर आणि राकेशने असं बोलले रितेश सर. मग स्ट्रेट लक आणि स्ट्रॅटेजी होती. ते कोणता तो टास्क होता नाही का उमेदवारीचा, ते गोण्या भरून टनलमध्ये टाकायचा, तो त्या टास्कबद्दल बोलले इथं. तर अनुश्री दीपाली सागरने टनल ब्लॉक केलं, मग कौतुक झालं. मग सागरने ते सागरला शिरले जातं म्हणे इथे.
सागरला श्रेय स्ट्रॅटेजी वापरली आणि रेवा यामध्ये अयशस्वी ठरली असं बोललं गेलं. नंतर तन्वी आणि रेवा आली इकडे आणि मग तन्वीची तब्येत बरी नसतानाही त्या खेळल्या, खूप छान खेळल्या अजून. रेवा फास्ट होत्या, चपळता जाणवून खेळल्या, पण परत परत भारी भारी खेळून गेले. मग रेवा हा टास्क जिंकली आणि मग विशाल अनुश्रीमध्ये चर्चा आली का दीपाली मुद्दाम तन्वीला हरवलं असं का वाटतं. अनुश्री ती अडवत नव्हती, ती तन्वीचा टनल ब्लॉक दीपाली म्हणजे ब्लॉकच नाही केला असं बोलण्यात आलं इथं भाऊच्या धक्क्यावर. सागर आणि तुफान स्पीडमध्ये होता, तर इथे ना ही एकदम स्लो होती दीपाली. तुम्ही बघितलं का तुम्ही, दीपाली एकदम स्लो होती, एफर्ट्सच टाकत नव्हती बिलकुल. तन्वीला पण याचं श्रेय जे ना जातं असं बोलले. रेवा कॅप्टन मागे होण्यामागे मोठा सिंहाचा वाटा किंवा मग खारीचा वाटा, जो बी वाटा आहे पण तो तन्वीचा आहे त्याच्यात. रेवाने एकटीने काही नाही केलं असं रितेश सरांचं म्हणणं आहे. मग इकडे रेवा वर्सेस सागर ही उत्सुकता शिगेला होती यार, काय झाली ही मॅच, म्हणजे सॉरी मॅच नाही, हा टास्क काय भारी झाला. नंतर गेम चेंजर ठरले आहे इथं. तन्वी अनुश्रीला पकडलं, अनुश्रीला खरंच तिने ब्लॉक करून ठेवलं होतं का ती गोण्या टाकायला नको, मग त्याच्यामुळे यांनी फटाफट ते केलं. मग तुम्हाला विशाल बोलले की एनर्जी वाचव, पण तरीही तुम्ही खेळले. हो खरोखर यार एनर्जी वाचवायला हवी होती त्याने खरंच, पण तरी खेळा. रेवाला म्हणले गेलं तुम्ही 2 चाव्या उचलल्या, ते दिसले महाराष्ट्राला, अनुश्रीने पाहिलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फेकली आहे, नाहीतर तुम्ही चिटिंग करणार होता रेवा असं बोलण्यात आलं ते सरांकडनं. नंतर राकेश म्हणतो बाई या राऊंडमध्ये ना रेवाला मदत केली तुम्ही आणि तुम्ही पण इथं बायस्ड होता संचालक म्हणून, म्हणजे संचालक आपल्याला केला का तुम्ही फेअर निर्णय द्या, पण तसं काही नाही, तुम्ही बायस्ड झाले, बायस्ड. तुम्ही तिला पण चाव्या खाली टाकून दिल्या रेवाला. बायस्ड होता तुम्ही संचालक म्हणून, आपण काय केलं ते सर्वांना वाटतं ना, सगळे बघता ना. राकेश असं अनफेअर का खेळले तुम्ही? एवढा मोठा समुदाय आहे तुमचा, म्हणजे बिग बॉसचा पण एक फॅन आहे, एक वेगळा बिग बॉसचा एक वेगळा एक फॅन बेस आहे असं सांगितलं गेलं. जे फेअर अनफेअर नसतात पण त्यांना वोट करतो आपण की बाई किती फेअर असतात असं म्हणणं आहे रितेश सरांचं. मग वोट करता तर किती पॉप्युलर डझंट मॅटर, म्हणजे तुम्ही जर वोट काढताय ना तर समोरचा किती पॉप्युलर ते महत्त्वाचं नाही, पण घरात कोण किती भारी गेम खेळतं ना त्यानुसार बिग बॉसची ऑडियन्स जी ना त्याला वोट करत असते. मग इकडं रेवाचं एक्सप्लेनेशन, काही चूक झाली आहे माझ्याकडून, हो सर माझ्याकडनं चूक झाली. मग रितेश म्हणता बाई शेवटच्या कॅप्टनचा बहुमान तुम्हाला मिळाला, शुभेच्छा देतो. प्रेक्षक तुम्हाला पाहता किती कचरा घरात असता व्यस्त असतो, पाहुणे आल्यावर तुम्ही कसं पटापट घर आवरता किंवा मग हे उचल ते उचल पसारा उचल, इथे कोंब तिथे कोंब, बाई दिसलं नाही पाहिजे पाहुण्यांना, मग आदरात इतके वगैरे सगळ्या गोष्टी. मग नंतर पण मला खूप वाईट वाटलं, कारण सर्वात सगळ्या सीझनमध्ये सर्वात बेशिस्त सदस्य कोणी असतील तर ते तुम्ही असतील. तर घर जे आहे ना तुम्ही म्हणजे पूर्ण घाण करून ठेवलं आहे, तर ते कसं ठेवलं आहे ते पहिले स्वच्छ ठेवा. संपूर्ण महाराष्ट्राची चर्चा रंगली एका टॉप 5मध्ये कोण जाणार, आणि माझं तर एवढंच सांगणं आहे असं रितेश सर बोलले का गेम अप करा, तुम्ही तुमचा गेम जो डाऊन झाला आहे तो अप करा असं बोलण्यात आलं. इकडं तन्वीचं पण कौतुक झालं, तुम्ही डबल कॅप्टन झाल्या आणि तुम्ही खूप भारी, म्हणजे काय म्हणजे तुम्ही नात्याच्या ठिकाणी नातं आणि गेमच्या ठिकाणी गेम ठेवतात म्हणे. तर हो मी मान्य करते, जेव्हा आहे ना प्रभूला कॅप्टन बनवायचं होतं तेव्हा ती बोलली होती का विशाल माझा दुश्मन आहे, दुश्मनाबरोबर डील करत नसते मी, असं बोलली होती ती. तर अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही पाहिल्यात तर एकंदरीत हा होता बाई भाऊचा धक्का आज. आणि उद्या होणारे एलिमिनेशन, आणि उद्या सागर कारंडे इविक्ट होताना दिसणार आहे आपल्याला, राखी इविक्ट नाही झालेली आहे वाटतं,
फक्त सागर कारंडे एविक्ट झालेला आहे. आणि हा सगळा गोंधळ का झाला एविक्शन न्यूजचा, तर फ्रायडेला नेहमी विकेंडचा वार म्हणजे सॉरी भाऊचा धक्का शूट होतो, तर तो सॅटर्डेला सकाळी झाला, त्याच्यामुळे हे सगळं कन्फ्युजन झालं. सो या सगळ्या गोष्टी आहे एकंदरीत. आणि काय वाटतं तुम्हाला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि भाऊचा धक्का कसा वाटला तेही सांगा, आणि तुम्ही कोणाचे सपोर्टर आहात तेही सांगा. तर आजचा एपिसोड होता एपिसोड नंबर 84. तर एपिसोड नंबर 84 नक्कीच बघा. एपिसोड नंबर 84 84. आणि आज होता भाऊचा धक्का. तर या सगळ्या गोष्टी यार अशा होत्या माहिती आहे का, म्हणजे क्लास लागली बऱ्यापैकी ठीक आहे, पण आणि विशालला बोललं गेलं तर ते पण ठीक आहे. खरंच कोणाच्या खाजगी आयुष्यात असं डोकावू नये किंवा मग कोणाला काही खाजगी आयुष्याबद्दल बोलू नये. मग ते आई असो, वडील असो, भाऊ असो किंवा बहीण असो किंवा मग वाईफ असो, गर्लफ्रेंड असो, कोणी असो, नाही होत सहन आणि मग बोलतात त्या गोष्टी. मग आजचा एकंदरीत एपिसोड जो आहे भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटला. विशालची क्लास झाली, मग राकेशची झाली, राखीची झाली, तन्वीचं जे कोड कौतुक आहे नेहमीप्रमाणे ते झालं. आता या व्यतिरिक्त काय, तर मला आहे ना हे वाईट वाटलं की यार रितेश सरांनी कमीत कमी असं म्हणायला पाहिजे होतं का की राकेश तुम्ही एवढं असं कसं काय एका शोबद्दल बोलू शकता, शोचा अपमान आहे हा तुम्ही बोलले ते. तर हाच बोलला होता राकेश, माहिती आहे त्या गोष्टी. तर तुम्हाला याबद्दल यार खरोखर काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो सागर कारंडे एविक्ट झाला आहे गाईस. येस, राखी वाचली. मी तर बोलली राखी इतक्या लवकर जाणं शक्यच नाही यार. एंटरटेनमेंटचं पॅकेज येते, तिला कोणी किती शिवाय देऊ काय ते म्हणता ना, तो एक डायलॉग येणार राखीवर एकदम फिट बसतो. यू कॅन लव्ह मी, यू कॅन हेट मी, बट यू कांट इग्नोर मी. बस या गोष्टी. तर हा होता एकंदरीत आजचा भाऊचा धक्का. कसा वाटला सांगा एपिसोड नंबर 84. आज विशालची जबरदस्त क्लास लागली, राखीलाही समजवलं गेलं. सो बघूया काय होतं काय. या सगळ्या एकंदरीत गोष्टी. सो शुभरात्री, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. आणि हो सागर कारंडे इव्हिनिंग झाला बाई.